आफ्रिका दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बोट्सवानामध्ये दाखल, तिथल्या संसद सदस्यांना करणार संबोधित। दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करारांवर होणार स्वाक्षरी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये 3 करार, 1020 मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचंही उद्घाटन। बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातही पुन्हा विक्रमी 67% मतदान। एक्झिट पोलमध्ये रालोआला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त। दिल्ली स्फोटाचा तपास वेगानं सुरू, तपास NIAकडे। सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली NCR आणि पुलवामा इथं टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त। 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा। सर्वोत्तम जलसंवर्धनाचा प्रथम पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर। सर्वोत्तम जल व्यवस्थापन करण्याचा नागरी स्वराज्य संस्थेचा पुरस्कार नवी मुंबईला। 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा कालावधी 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात एकत्र मिळून निर्णय घेण्याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत सहमती। आणि अमेरिकेत 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेला सरकारी शटडाऊन संपण्याची चिन्ह, सरकारसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता।